कमलाची अर्चना करून त्या ठिकाणी वारकरी पूर्ण परंपरा पाळून, माळकरी परंपरा पाळून हे जे काम तुम्ही केलेलं आहे, मला असं वाटतं की खरोखर हे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं काम आहे. आणि म्हणूनच श्रीकांतजींनी पुढाकार घेतला आणि हे सांगितलं, सभागृहात त्यांनी विषय मांडला की डबेवाल्यांच्या संदर्भात अनेक वेळा त्यांचा उपयोग लोकांनी केला, त्यांना शोकेस केलं, लोकांनी आपल्या ॲडव्हर्टिजमेंट करून दाखवल्या, लोकांनी त्यांचा उपयोग करून आपले फोटो छापून घेतले, पण आमच्या डबेवाल्यांना त्यांचं घर काही मिळालं नाही, त्यामुळे त्यांना घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विषय श्रीकांतजींनी ज्यावेळी मांडला त्यावेळी आम्ही सभागृहात सांगितलं की निश्चितपणे आपण पुढाकार घ्या, या सगळ्या जे काही आमच्या डबेवाल्यांचे वेगवेगळे नेते आहेत सगळ्यांना बसवा आणि याच्यावर आपण कारवाई करू आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल, वेगवेगळ्या योजना असतील, याचं कसं बेनिफिट घेऊन आम्ही चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी देऊ शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि मला आनंद वाटतो की त्रिपाठीजींची जागा, त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करू, त्यांची जागा आपल्याला मिळाली. आणि दुसरा चॅलेंज होता की कमीत कमी खर्चात घर झालं पाहिजे, जागेचाही खर्च कमी असला पाहिजे आणि बांधकामाचाही खर्च कमी असला पाहिजे, माझ्या डबेवाल्यांना ते परवडलं पाहिजे. आणि म्हणून जयेशभाई पुढे आले आणि जयेशभाई शहा त्यांना एकदा आपण सगळे टाळ्या वाजवूया. त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही नफा न घेता या ठिकाणी हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करू. अर्थात हे दोन महानुभाव एकत्रित आणणं हे काही कमी कठीण काम नव्हतं, पण श्रीकांतजींनी आणि ज्या टीमचं आपण या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत केलं, या टीमनी अहोरात्र मेहनत करून शेवटी इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद, कोर्ट कचेऱ्या, डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले आणि कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले, असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली. आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द केलंय, मी ते श्रीकांतजींना सुपूर्द केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये अधिक ॲम्युनिटीज कशा आणायच्या याचा प्रयत्न यापुढे आम्ही चालूच ठेवणार आहोत. ज्या वेगवेगळ्या योजना त्याच्यात टाकता येतील त्या सगळ्या योजना टाकून त्याच्यात अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल, अजून जास्त काय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आणि एवढंच नाही तर शेवटी डबेवाल्यांना आपली रेल्वे ही त्यांची लाईफलाईन आहे, त्यामुळे सबर्बन रेल्वेशी जोडण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या या निवासस्थानापासून केल्या जातील, जेणेकरून कोणालाही निवासस्थानाचा आणि कामाचा संबंध नाही अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे सेंटर झालं आहे. आमच्या आशिष शेलारजींनी ही जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. आशिषजी स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, त्यामुळे आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोक्यात 2-4 आयडिया नक्की तयार झाल्या असतील. त्यामुळे पुढच्या काळात त्या आयडियाज आशिषजी या ठिकाणी इम्प्लिमेंट करून आमच्या डबेवाल्यांचा हा जो काही आवाज आहे, आमच्या डबेवाल्यांचं हे जे कार्य आहे हे अजून मोठं कसं करता येईल, ते अजून वैश्विक स्तरावर कसं नेता येईल आणि सर्वांना या एक्सपिरियन्सशी कसं जोडता येईल ही जबाबदारी आशिषजी निश्चितपणे घेतील आणि ते करून दाखवतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा श्रीकांतजी आपलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी, आहे हा आधार नाम त्याचे विशंभर, नाही रीता ठाव तुका म्हणे पसरी भाव. आणि त्यात आता पुढे हेही जोडतो, सुखे खावे अन्न ज्याने वाहिला भार, जगदीशा बरोबर त्याचेही मानावे आभार. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.